हा. जेवण असतं करून राहील. तू जेवली का? हो मी जेवली. अरे बापरे, आज बरंच भूक लागली, म्हणजे बरंच धोका तुला. काय जेवली? भाजी पोळी? भाजी पोळी जमली का आज? नाही, मम्मीने तुपाचे पराठे केले ते खाल्ले. मग ते भाजी पोळी नको मला. आणि मग छान गरम गरम त्याचा पराठा केला. तो तो खाल्ला थोडासा. पप्पानी माझ्यासाठी मॅगी आणली. मग मॅगी बनवली नाही अजून, जेवण आलं माझ्या आता, थोड्या वेळाने बनवेल. तुम्ही काय जेवून राहिले? काय बनवलं आईनं भाजी? आईनं बरबटीच्या शेंगा बनवल्या बरबटीच्या शेंगा आणि पोळी आहे. नको बाबा, मला तर नावाने किडस आहेत. मला नाही आवडत बरबटीच्या शेंगा. बरं जा मी इकडे आली, नाही तर आज मला तेच खा लागलं. नाही तर मग आईचा कल्ला खात नाही, चटकेल आहे. आणि पोटातलं लेकरू की चटकेल होईन बाई, असं होईन. नुसतं कल्ला 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 बोलणे खा लागलं असते. आणि बरबटीच्या शेंगा तुम्हाला खास नसत्या वाटल्या. बरं जा मी इकडे आले. तसं करतात का? अन्न आहे ना. यार, आईचं बरोबर आहे. भाजी शिवाय ताकद कशी राहील? पोळी भाजी शिवाय न्यूट्रिशन कमी मिळतील. हा, ते काय 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 ते मॅगी ठमक्यान टमक्यान न्यूट्रिशन असतात का काही? हा, काही प्रोटीन विटॅमिन काही भेटलं पाहिजे की नाही लेकराले? आई बरोबर आहे. मी इकडे आली नाही तर बाबूने घेता आईचा वय. आईचं बरोबर आहे. हो, नेहमीच तुमच्या आईचं बरोबर असते, माझं चुकलेलं असते. हा, केलं ना मान्य. मान्य करायलाच लागेल ना, कारण आईचा अनुभव तुझ्यापेक्षा मोठा आहे. आई जे सांगते ते बरोबर असते, पण आपल्या नाकावर किती वयस नाही पडतात. आईनं म्हटलंय की आता का भांडायसाठी फोन केलाय का? मला रागसाठी का तुमच्या आईचा महिमा गायसाठी फोन केला? आईचा महिमा सांगत असाल तर माझा पूर्ण पाठ झालाय. मी आता ठेवते मग फोन, मी आरामते. अरे 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 अरे, गुस्सा आला गुस्सा आला. राग तर नाकावरच आहे. लेकरू काय मी कसं येते जन्माले रागीट. हा. काळजी घे, हा काळजी घे. हे बघ, काही ना तर फोन कर, मी पटकन घ्यायला येतो. हो, नाही मस्त आहे. इथे आलं तेव्हापासून मला फ्रेश वाटत आहे. आणि माहित आहे का, मला मळही नाही होऊन राहिलं, माझं डोकंही नाही दुखत राहिलं. अगदी फ्रेश होऊन राहिलं मला. तिथे मला ते आईच्या कावाने डोकं दुखते माझं, ते बडबड बडबड. इकडे कधी शांतता आहे. अरे चूप, फोन स्पीकरवर आहे ना, आई ऐकीन ना. ऐका आले ऐकते. राय ना म्हणा म्हणतेस. ते आईच्या कावानं बडबड डोकं दुखते तर तिकडेच राय म्हणा मग सुखात. तिकडे मोकळं आहे सारं. तिथं म्हणा सासूची बडबड ऐकाच लागी. ठेव ठेव ठेव. हो, इथंच होती आई. ठेव. काळजी घे तब्येतीची. हो, नंतर करतो मी. ठेव. अवा, आई ते गंमत करून राहिली, तिने म्हटलं. हो 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 हो. मी कालच अंड्याच्या बाहेर आली. मला काय कळते रे गंमत? मला काय कळते कान भरणं? नाही मला काय, मी 100 पुशीच हाव. मला नाही त्यात काही. आई, गोष्टी निरा महाभारत न घडवत जाऊ काय? निरा लढाईला तयारच असतं तू. अरे तिनं गंमत म्हटलं, तिनं काय म्हटलं? हा, तू कोण तिचं डोकं खात राहतं? तिला नाही भाजी पोळी खा वाटत. असते काही जणांना तसे डोहाळे लागत असतात. तू निरा उगाच तिच्या मागं लागतो म्हणून तिनं म्हटलं. दुसरं काय म्हटलं तिनं? घराने काय केलं तिनं? माय बाय 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 बाय, किती बायपणा केले तुया. नाही, तुले असे डोहाळे लागतात हे माहित आहे? कुठे त्या फोनात पाहिले काय? नाही, आम्हाला आजकाल मला झाले. ते आसपासचे लोक पाहिलं मी. म्हातारा वय होता मला, पण असे डोहाळे नाहीत पाहिले मी कोणाची. नाही, आता तुला शिकेल सवरेल लोक. हा बापा तुम्ही तुमचं कम्प्युटर मोबाईलचं जीवन, त्या मोबाईलातले लागत असतील काय सांगा असे चावना खायचे डोहाणे. भाजी पोळी म्हटली की तो बायकोच्या नाकावर वयच नाही पडती. ओकार्या येतात बापा, ओकार्या. गठ्ठ्या खायच्या वक्ती, त्या गाड्यावर उभं राहू ते पाणीपुरी खायच्या वक्ती ता नाही येत तिला ओकार्या. ती म्हणते की आई ती बडबड करतात म्हणून मा डोकं दुखते. नाही, तिथं डोकं दुखेल येतं म्हणा, राय म्हणा मायच्याच घरी. समजीन तारी. अति तिले कधीत पोलो पोलो भेटून राहिलं ना, तितके तितके हिडगं राहिली. पाय ना म्हणतो बहिणीचं कसं आहे तर त्या राणीचं जरसं घे ना म्हणा दानावर. का हाय तिले उजारी कायचीच नाही ना. तिथं हे आले तापासून महानी आहे बापा, सारं हिच्याच मनानं आहे. तरी पाहिलं तर बाईच्या नाकावर वैसण्याच असतात. पाय ना म्हणा तो बहिणीचं सांगते ना, मग स्वतःच्या तोंडानच सांगते ना. एवढ्या हिनीला असं आहे, तिची सासू अशी म्हणते, तिचा नवरा तसा म्हणते, जशनाच्या घरी असं आहे. मला वाटते तो घरी तर सबन चांगला आहे बाई. तो नवरा तर चिट्टीवर पैती. आम्ही तर बापा खोटेच बांधलो तोले. आम्हाला सापडेस कोणी, तूच भेटली माय बाई म्हणून तो मागं पुढे शफालू हालू हिंडतो आम्ही. तरी बी तू आम्हाला शिक बरं नाही पाय तू बाई म्हणा वाटते मले. पण आपण तर बापा हो म्हणलं की ते चू सांग तुले. तुला तर वाटते की तोही मायने डाकीनच आहे. तो बायकोले निरा तर असंच देते. अरे बा, तू आई उलच्या गोष्टीचं राईचा परो करणं ना, खरं ना तुला जोडूनच शिकाव कोण. जू दे मले,
काय ढंग भाजी नाही केली ना, काही नाही, डोखात राहते त्या ती बडबड करत राहते. तर बायकोला तर तितकं येत नाही. तिच्या हातात चांग पाणी खात रे. मारे मिटक्या मारू मग. एवढी साजरी मसाला वाटला मी शेंगदाण्याचं कुडतलं त्या बरबुटीच्या शेंगा केल्या साजऱ्या म्हणतो नाही केली भाजी. तर बायकोला तर ढंग नाही येत काही. तर आता भल्ला करते खूपच छान झाली, खूपच छान झाली. मायली बी म्हणा एखाद्या दिवशी साजरी झाली म्हणून. हो लय लय चांगली झाली. हो हो जाय मला जीव दे मुकाट्याला. हो अर्धा घंटा झाला बायको संग गुलू गुलू चालू होतं. त्या वागती नव्हती तुला भूक लागली. मी आल्या आल्या भल्ली भूक लागली रे तुला. आता किती वाकडचं ताट आणून दिलं, घेतला का घास? तुला तर वाटलं होतं तिकड बायको उपाशी आहे का, जेवली. मॅगी आणली मा बाबानं. अति सासरा थैल्या थैल्या भात का आणते ना तिच्यासाठी. म्हणते का कोण्या दिवशी? सांगते का तुला कोण्या दिवशी की तुम्ही अति नव्हते तर बाबानं मला हे आणलं, काईनं मला ते करून दिलं, का मी अति फक्त दिवसभर पसरतो, माझी सासूच धंदा करते. म्हणते तुला कोण्या दिवशी? सांगते. एक धंदा करायला लावला की ते कसं लागे फोन करू करू सांगते, हल्लो आज मी लय काम केले, मी खूपच थकली. ते कसं सांगते? हे नाही सांगत की आज बाबानं लय मोठी थैली भरून आणलं माझ्यासाठी भात कर, मा तोंडाला चटका आहे म्हणून. हा नाही फोन करत तुझी बायको काही तुले. लागे तर ती तिच्या बापाने एक मॅगीचं पाकिट नाही आणलं तर बाबाने मॅगी आणली. मग सांगते ना ती, सांगत नाही ती सांगते ते की बाबा लाड करता, बाबा सगळंच आणतात खायले. आई बोलते ही सांगते. असं आई बोलते, आईचं बोलण्याचं तोंड दिसते. आई ही दिवसभर तिच्या पुढे भाज्या मता करते. ते ना का तुले की आई मापुढे सासू सासूपणा दाखवत नाही, मापुढे भांडे घासते. ते सुमी नाही आली की चहाची गप बशी नाही धुत तुझी बायको. सबन मला करावं लागते. ते सांगा तुले आई बोलते. कोण बोलते हे कोण नाही सांग. साजरी तिन्ही सांजा येतात तंगडे पसरून निसते तुझी बायको. काय लेकरं संस्था होती त्या. उठते 8 वाजता. ती उठतात, आंघोळीत होतात, ते जो हुसार देवपूजा येते होते. मग महाराणी वरून खाली येतात उठून. मग ती बोलू नाही तर काय म्हणून, सासरा घरात आहे शिंगलभरच्या हातात नाहीच बाई, पण कमीत कमी वक्तावर उठत खरे. मग बोलू नाही तर काय करू? बिमार असली तर नाही रिकोट हिच्या. जर असं जरी वांती झाली, एक वांती झाली तर तिने दिवसभर स्वयंपाक खोलीत येऊ देत नाही. तिच्या खोलीतले ताट नेऊन देतो ना. ती सांगलं का तो बायकोनं काही 9 महिन्यात आईनं मला काहीच धंद्याला नाही केलं का, काहीच मला असं नाही करू दिलं का, तसं नाही केलं का, धुण्याला हात नाही लावू दिला. मी धुणं धुतो, वाळू घालते तर साऱ्या गावाला कल्ला. मी कपडे वाळू घालून राहिली. मी धुणं धुतलं म्हणते. मी कपडे वाळू घालून राहिली. वाळूच घालते फक्त, धुतो तर मी. ती नाही सांगाशील तो बायकोनं तुला काही. आता लगडवर करून म्हणते इथं मला खूप कर म्हणून राहिलं. आण नको तिले, राहू दे. नाहीतर बायत पण आले जा असला राय म्हणा आजपासूनच. लय माझ्या घरी तिचं डोकं नाही दुखत, ती सासूच्या बळबळनं डोकं दुखे तर तीच ठेव. आणि तुला गमरशीन बायकोला सोडून तर तूही चालला जाय. एवढं लहानाचं मोठा केलं, 9 महिने पोटात वागवलं, बायको आली नाही की बायकोचं बोललं त्याला खरं वाटून राहिलं. माय एवढं खुल्लू खुल्लू सांगते तर त्याला वाटते की माय काय खोटीच आहे आपली, माय खोटीच बोलते. ती कालची आली बायको ती लरी बोलती, तिचं खरं वाटते. आणि मी एवढं माय कुणाचं नशीन केलं एवढं, तेवढं ते योगिता केलं. तरी बी योगिताला उस नाव नाही. म्हणतात ना सून शेवटी सूनच असते. किती काही तिला लेकीवानी जपाव, ती काही लेख होत नाही. कोण आहे व मुरदाड्या बोळ्याचं, भले फटाके फोडून राह. दिवाळी झालीच नाही का अजून? आलं तर जीवनाचा फटाकेच झाले. करो ना माय बाई, किती काही फुटा, किती काही करा, कोणाला आवाज जात नाही ना, जैली त्याची चिंगारी दिसत नाही. काही नाही हो माय, काही नाही. बायको आले की बदलतात म्हणतात, ते काही खोटं नाही. पाहिलं ढदाळ राजू, लय दल्ला रे बाबू तू. बडबड नको करू आता. ते फालतूचा ड्रामा नको करू. लढणं पळणं म्या काही म्हटलं नाही तुले, तिनं का नाही म्हटलं तुले, काहीच नाही म्हटलं तिनं. उगाच फकानं माती नको उडू अंगावर. दे आता सुकानं मले. थंडीगार पोळी झाली आता. आणू नको मला पोळी गिळी, झालं येतच मला होती. खाणं नाही तर जाय उपाशी. मला काय लागते कोणता उपाशी राहून राहिला. हॉटेलात जाऊन खाशीन. बायकोली गठ्ठ्या पाहिजे तुली गठ्ठ्या पाहिजे काय नाही. मला सांगते मोठा, मला पाहिजे नाही. नको खाऊ. मला हाय 10 हत्तीचं बळकोली आणि लय बकासुराचं पोट आहे मला. तुम्ही सारं उरलं सुरलं नाही लागत तुला तर राहू दे. ते खाशीन तर खाय नाही तर राहू दे. मला म्हणते मोठा फक्कानं माती उडवतो म्हणते. नाही मी ड्रा करतो, नाही मी नाटक करतो. नाही हो ना, मी नाटक घ्या. काय झालं काय झालं काय चालू आहे? काय झालं का काय झालं? पाना राजू कसं म्हणते, मला नाटक करतो म्हणते, फकानं माती उडवतो म्हणते.
मी नाटक करतो नाही, मला कोण काही बोला मला वाटत नाही. बायकोची बाजू घेऊन कधी बोलू ना मला पहा ना. हे आई ना खरं ना लयच तमाशा करत राहते निरा. झाल पुरते बाहेर गादीवर बसून जेवण चालू आहे का बाबू? जेवण तिकडे करा बा, गादीवर बसून जेवू नाही. जुने माणसं सांगतात बा. नाही तिकडेच चाललो बसायले. तसं जेवण झालं मला. या सासूनाईच्या वादात आपण उपाशी राहू नये काय, आणि बल कोणाचीच घेऊ नये. चल द्या साप नेवल्याची लढाई. बायकोची बाजू घेऊ नको ना मायची घेऊ नको. कोणी कोणावर अन्याय करून नाही राहिलं की त्याच्यावर कोणावर होऊन नाही राहिले की नाही एकाच्या पाठीमागे खंबीपणे उभं राहायला लागते. अशी आपल्या घरी परिस्थिती नाही. हा या चिल्लर गोष्टी आहेत, याच्यासाठी तू मत पडू नको आणि उपाशी राहायचं गरज नाही. मी घरातच असतो, मला माहित आहे सुनबाईवरही काही अन्याय नाहीये, तेव्हा मारी काही अन्याय नाहीये. दोघी साजऱ्या टुमनुम खात मस्त राहतात. आता हे नेवल्याची लढाई हे आता जशी पृथ्वी तयार झाली तशी मला वाटते चालूच आहे सासूंची. त्याच्यासाठी आपण म्हणतात पिसू नये काय. देतो बाई वरण लावून कुकरात लावलं की लवकर शिजते. आणि दळदळ वक्तार भाकर टाकला 2 की जाय दे. काय करू राहिली स्वयंपाक? काय करू राहिली? उडदा मुंगाचं वरण लावलं मिसायचं. बरं केलं. तिखट करतो साजरं तिखट हिरव्या मिरचीतलं कर. भाकर करतो त्या सांग. हा भाकरच करतो, मला माहित आहे त्याच्या संग भाकरच पाहिजे तुम्हाला. हो करतो ना. देऊ का मग? मग मला कानोला दे म्हणा. खा मग आता. नाही नाही आता नाही पाहिजे ते. आता मी दान भाऊच्या घरी गेलतो तर ती फरायचं दिलं त्या बहिणीनं. ते काय तेच ते खाय नाही वाटलं गच बसते ते पोटात त्या फरायच्या ना बापा. एक तर आदत नाही राहत ना आपल्याला इतके खायची. आणि ती आता या दिवाळीच्या झपक्यात कोणाच्याही घरी गेलं की ती फरायची प्लेट येतेच पुढे. काही नाही घेतलं तर काही ना काहीतरी घ्यायच लागते. ते खाणं लय होती ती. हो तसं तर आहेच माय बाई. घरी असलं तर बाईची जाते खातीयच. मला तर माहिती काल तर पोट बिघडल्यासारखंच वाटतच आहे. येऊन काय सांगा माय बिघडते का तो. पण जमलं काटा ना म्हणून तर रात्री जेवली नाही मी. आता तुले काय सून घरी नाही, डबे भरेल धरलं की खाल्लं. माय बाई मला का सून का नाही म्हणते का खायला? तिचे का डबे लावू का मी? ते नाही भरून खातो ते असली की मला खायची उजागरी नाही. तरी सरम नाही लागत सुनेच्या देखता असं बकरीसारखं चरणं साजरं लागते का? माणुसकीने प्लेट घ्यायला लागते. 2 टाइम फरायचं म्हटलं तर 2च टाइम 1च टाइम करायचं सकवून नाचता. असं येता जाता चकली हातात, येता जाता कानोला हातात, चिवचे बक्के असं सुनेच्या देखता साजरं वाटते का? आता सुन नाही तर पाहून राहिलो मी. मग हातात चकली होती, इकडे हातात फळा होता, इकडे झाडणं चालू, इकडे चकल्या खाणं सुरू. सुनबाईचे देखता चालते का असं? तिले ज्ञान शिकवा लागते ना, स्वतःले बी तथ्य पाळा लागते. म्हणून राहिलो सुन नाही मग काय. बोलतेच हा माय तुम्ही तर खरं ना. काय वा एकलीचा घास घेतला ते तुकडा होता व तुमच्या प्लेटला पडेल. कालचीच गोट ना बोलले बाई खरं ना. उलसक तुम्हाला सनी होत बातच लागे वचक न दिलं मला. मी काय झाडता धंद्यात करता खातो का काही? ते तुमच्या पिलेटीत एक चकलीची तुकडा होता. मग जाऊ द्या आता काय तसाच राहू द्या म्हणून घातला माहिती वळंदात. धन्य माय बाई माणसाची. अरे बा मी कुठे म्हटलं बा मी का म्हणून राहिलो तुला खाय नाही म्हणून राहिलो काय? दिसलं मला चकली खाता का म्हणून म्हटलं खाणं बापा तुलाच घर आहे. बस झालं जी. मलाच घर आहे. चालले वाटे तिकडे चालली मी मला तिकडचा धंदा राहायला. धंदा करतो बापा. सुन नाही तर सुनी नाही नाही तर बाई ठीक का बाई माठ धुजो आज माठात पाणी टाकलं बाई झाडाला पाणी टाकलं का बाई करू तुझा जीव घेतो का व तू मस्त बसेल राहतो दिवसभर. कोमाल हो तुमची माय मी बसेलच नाही. सांग बाई काय करा बाई या माणसाची. झालं तिच्या देख म्हटलं नाही. ते तर म्हणत होती माझी सास किती चांगली आहेत बाई. सासूच खरंय माय तिला धंदा करू लागत नाही का मी. किती धंदा करू लागते मी तिले. ऑर्डर सोडायचा काय बाई संध्याकाळी पराठे करतं का कणिक ठेवून मग मी टाकीन मग गरम पराठे. तिच्या जोडून सबन तयारी करून घेतो स्वयंपाकाची. कणिक बी तिले भिजवायला लावतो. भाजी करायची सबन तिलेच करून ठेवायला लावतो. आणि तू मस्त फळणी देतो म्हणतो की भाजी म्या केली. तिच्यारी 9 सीन पोरगी लाल करू तिला काय कळते तू चाल. पण मला कळते ना तू चाल. धन्य व माय बाई खरं ना. म्हणतात ना नवरा उस्ता खालचा साफ आहे. खरंच आहे. म्हातारी झाले तरी अजून बायकोची करणं येऊन राहिली. कालची आली सून लागे तिचा पण येऊन राहिला. अव मजा केली. सुनबाई असली घरात की घर मस्त वाटते का भरेल. आलं की बाबा पाणी देऊ का बाबा चहा करू का. पिंकीची याद येते मला. पिंकी असली की असंच वाटते.
पण आता सुनबाई आहे त्याच्यानं मस्त वाटते का हो? आधी एक तर पिंकी चालली गेली, सुनबाई चालली गेली, काय लेख दोघीनं एकीनं राहा लागत होतो, एकीनं लागत होतो. आता काय पिंकीची पोरीची शाळा उघडली म्हणा, बाई नाही तर काय तर दिवाळीले तिचे आई बाबा वाट नाहीत पाय, बहीण भाऊ. तर हे म्हणते काही फोन घेऊन आलता, फोन घेऊन करूच एखादा, तिच्याच फोनची वाट पाहिशी नाही तर काही एका लावला तर काही फरक नाही पडत. हा तिच्या संग बोलाव. हो तिचा चालता मग आला तिचा फोन. तिच्या आई संग नाही बोलली मी, बोलली नाही एखाद्या तिचा आलता मग चालता. काय करून राहिल्या म्हणे. म्हटलं काय नाही माय तुझी वाट पण राहिली, पाहू नका म्हणे माई वाट, मी लय 7-8 जण येतो. म्हटलं माय बाई व हा सांग राहतो ना म्हणे आई, राहू द्या ना. म्हटलं राय आताच राहिले भेटते, म्हणजे लेकरू बाकरू झालं की राहिले भेटते, आपणच खाले ठेवतो मग नात आले लोकांच्या घरी, आपलं लेकरू आपल्या घरी बोल. झाली आजी व्हायची गाय नाही. काय करून राहिले असं लक्षणा. माय तू गेली की काय दिवाईले. ओ माय बाई रंजूबाई ये ना काही आले या. माय मी दिवाईले का आले जाऊ. माय आता माय तुकी गेली, सून गेली, आता आता आपला नंबर आहे झाला. आता आपलं म्हातार आता भाऊ मंदी का आपल्याला कुठे जायला टाइम आहे. आता सून येते, सून जाते, पोरगी येते. त्याच्याच दिवाय आता. अरे रंजूबाई कोल्ह्याले अंगूर खट्टीत बरं जात वाटते, पण आता नेते कोण, म्हणून मग बापा नाही होतच नाही, आता जमूच नाही. सून जाते, पोरगी येते, कारण सांगा लागतात. अंगूर खटे हे. तसंच असते रे भाऊ. मी म्हणाली बाई, मानलं चाल येता एक रोगी दुखी भाऊ आहे, म्हणलं चाल माय त्याला वाय जा, त्याची काय वाट पाहता म्हटलं आपल्या घरी यायची. म्हणून आली बाई मी मा पायानं आली माय. मला म्हणलं नाही मा भावानं ये का भाऊजाईनं म्हटलं नाही जा, काय नाही ये सांगता या जा सांगता, तुम्हाला गरज असेल तर या, नाहीतर आपणच या माय आपल्या पायानं सामान येऊन भावाले ओवाळान जा. करतो माय आता आपला जीव टाकते. असं वाटते कार्तिक पुन्हा येऊन राहिली कधी भावाले ओवाळाच राहू द्या म्हणून व माय. बरोबर आहे, काय म्हणतात तसं मजेत. हो आता मजेतच. काय आता बाप्पा मजेतच म्हणा लागते, सारं मजेतच आहे. तुमचं चांगलं आहे सारं. सून गेली नाही हो, 4-5 दिवस झाले गेली. पिंकी आली अशी ना दिवाईले. हो पिंकीला येऊ दिलं, लागेची दिवाई केली, तिच्या संग 2 दिवस राहिली आणि मग गेली मैसून. लईची आहे मैसून माय बाई. चांगला आहे माय, चांगला बरं आहे, साजरा आहे ना समजा. म्हटलं आता चालली होती बाई, निघाली होती म्हणलं चला सगळ्या घरी भेटा घेतल्याशिवाय मा काही पाय गावातून निघत. उभ्या उभ्या का होईना पण साऱ्याच्या घरात तोंड घालते, कसं चालू आहे रे, चांगलं आहे का, एवढं जरी बरं वाटते. चाल येतो मग. हो माय थांब ना, दिवाळीचं हे लागे तसं फरायचं घे ना. नाही हो माय बाई ते पचत नाही बाई, ते फरायचं मले मी काही खात नसतो. तरी ते आमच्या जानकीने केवळच तर दिलं तिने चिवडा गिवडा होता, सरत आलं तिच्या घरचं. म्हटलं बाई मला वाईट नाही हो बाई, काय मी खातच नाही खरं बाई, मला पचत नाही. 2 टाइम नसलं की झालं. अंदी मध्ये असं काही खाल्लं की नाही हमखास पोट बिघडते, मी खातच नसतो. ताप येतो 2 टाइम, जेवण करतो 2 टाइम. हा हो बाई आता वयानुसार पचतच नाही. बसा थांबा, ब्लाऊज पीस तर देतो माझी दिवाळी आहे ना. अहो बाईनी आता त्याची काही गरज नाही ना मले. मला नाही पाहिजे ती पीस गीस, राहू दे. नाही हो काय बोलता का, दिवाळी आहे ना, दिवाळीचा पैसेच ननद व्हा ना. बाई राहू द्या. हा बा तुमची सून आली की तुमच्या सुनेच्या हातून घे, तुम्ही लय दिले मला, आता बस झाले तुमच्या हातात, आता तिच्या जोडून घेईन ना. तिचं काय माय बाई, तिचं काही काय, ती येऊ की ना देव, मी हाव तितके दिवस मी देतो तुम्हाला. तिच्यावर का भार आला, मी मला देतो. बसा अहो बसा आता खरी खाली, काय माय घ्या. हे बा वरचच देऊन राहिली. आता काही शिव्यासारखं तर नाही हे, पण घ्या साजरं आहे. काय करा माय वहिनी, याचं कामच होतं आता.